दृष्टीने त्या महिलांचा म्हणजे महिला पत्रकार, मी पण एक महिला पत्रकार आहे, कुठेतरी आमचा आत्मविश्वास कुठेतरी ठेचाळला जातोय आणि यावर महिला पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्नही मोठा आहे. यावर काय? माझं म्हणणं असं की राजकारणामध्ये सुद्धा महिलांना खूप असुरक्षितता आहे. कुठल्याही सेक्टरमध्ये हे विषय असतात, पण या विषयामध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तर त्यामध्ये चर्चा काय जी आहे ती त्याच्यावरती पुढचं सगळं कोर्टाची काय प्रोसेस होईल, त्याच्यामधून कोण आरोपी म्हणजे सिद्ध होईल, आरोप करेल की नाही, ते एक. दुसरं म्हणजे महिला पत्रकार या अतिशय धाडसी आणि सगळ्या बाबतीमध्ये भूमिका घेणाऱ्या व्यक्ती ज्या असतात तेव्हाच त्या त्याच्यामध्ये जातात. तर त्यामुळे मला असं वाटतं स्वतःला की त्यांना जिथे वाटेल की मदत घ्यायची आहे तिथे त्या मदत घेऊ शकतात. जर लपवले जात असेल तर किती चांगली आपण योजना जरी आणली तर कुपोषण कसं कमी होईल? मग नाही, आकडेवारी म्हणून तर आपण त्या आकडेवारीचा अभ्यास म्हणतोय ना की करा की खरंच किती लोकांना मिळते नाही मिळते. आणि तुम्ही जर का आता इतकं चांगले अभ्यासू लोक आहात तर अगदी तुम्ही समजा 3,300 महिला उदाहरण सांगते की 1,000 महिलांना मिळतोय, तर त्याच्यातले तुम्ही एक वेगवेगळ्या तालुक्यांच्या मधले 25 ते 30 जरी काढले गावं आणि त्याच्यामध्ये मिळते की नाही कुपोषित महिलांना आहार, हे कळलं तर ते केस स्टडीचा उपयोग मी स्वतः करून देते ना. मी अनेक रिपोर्ट्स अनेक पत्रकारांचे, मीच असं नाही, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अनेक आमदार त्याचा उपयोग करून घेऊन सरकारला सुधारणा करण्यासाठी आपण भाग पडू शकतो. त्याच्यामुळे उलट तुमची आम्हाला त्यामध्ये मदत होईल. अनेक वर्षांपासून म्हणजे तुम्हाला आठवत असेल की वर्ध्याला सुद्धा हिंगणघाटमध्ये एका महिलेवरती पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला होता. स्वतः उद्धवजी ठाकरे त्याला मुख्यमंत्री होते. तर कुर्ल्याला सुद्धा तिथे खैरानी रोडला बलात्कार असा सामूहिक झालेला होता. अनेक कोविड सेंटर्समध्ये मुलींवरती बलात्काराच्या घटना कोविड पेशंट्सवरती सुद्धा झालेल्या होत्या. आणि आत्ता सुद्धा एक होतंय सारखं की मोठ्या प्रमाणामध्ये एक ज्याला आपण म्हणू सिनेमांचं परिणाम, दबंगपणा म्हणजे हिरोगिरी, अशा सगळ्या गोष्टींच्यामुळे असे वर्तन करणारे लोक दिसत आहेत आपल्याला. परंतु त्याच्यावरती शिक्षा होऊन नंतर त्या लोकांच्या मध्ये म्हणजे त्यांना धडा शिकवला गेला असं सुद्धा घडलेलं आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की त्याची प्रसिद्धी जास्त होते पण महिला पुढे येत आहेत धाडसाने, हे चांगलंच आहे. तक्रार करायला, तक्रार न करण्यापेक्षा तक्रार करून त्या नोंदवल्या गेल्या घटना तर ते आवश्यकच आहे असं मला वाटतं. दुसरं काही घटना असे असतात कुटुंबातलेच लोक करतात, जसं कोल्हापूरला झालं की कुटुंबातल्याच नातेवाईकांनी त्या मुलीला मारहाण करून खून करून टाकला. अशा घटनांच्या मध्ये कुटुंबाच्या मध्ये तर तक्रार करण्याची फार मोठा अडचण तयार होते कारण दबाव असतो. या सगळ्या गोष्टींच्या वरती मी असं म्हणेन की कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे की महिला सुरक्षेची सुद्धा आम्ही एखादी योजना आणू. तर सर्व प्रयत्न एकत्र करून, माझं तर असं म्हणणं आहे, आता ते तुम्हाला कॉन्ट्रोवर्शियल वाटेल की अगदी दुर्गम ठिकाणी जिथे महिलांवर हल्ले होतात तर त्यांच्याकडे शस्त्र दिली पाहिजे, तसं माझं मत आहे. मी अनेक वेळेला मी मांडलेले कारण बाळासाहेब ठाकरे सांगायचे की रणरागिणी आहात, पण त्याच्यामध्ये कुठेतरी तारतम्य बाळगलं गेलं पाहिजे आणि महिलांनी सामूहिकपणे प्रतिकार पण करू शकल्या पाहिजेत एकत्रितपणाने. मुलींना जुडो कराट्याचं संरक्षण दिलं पाहिजे, त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. स्त्रियांनी स्वतः जर का या संदर्भामध्ये एकत्रितपणे एकजूट केली तर आम्ही बऱ्याच ठिकाणी लोकांना धडा शिकवलेला आहे, मी स्वतः सुद्धा. त्याच्यामुळे अशा गोष्टी पण आज नवीन ठिकाणी महिलांना थोडंसं एकटे असताना त्रास होतो, दबाव येतो. याच्यावरती पोलिसांचं दामिनी पथक जे आहे त्यांनी याची दखल घेऊन आधीच प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. विनोदी बोलण्यात नाना फार हुशार आहे, त्यांचा त्या विनोदाच्या पलीकडे त्यांच्या शब्दांना काही फार अर्थ आहे असं मला वाटत नाहीये. त्याचं कारण असं आहे की त्यांना या संदर्भात ते बोलतात ते मुळामध्ये अचानक विधानसभेचं अध्यक्षपद सोडून निघून गेले. त्याच्यामुळे आमचं ते त्यावेळेचं सरकार एकदम सगळं गडगडायला तेच कारणीभूत आहे, त्यांच्या सरकार गडगडायला तेच कारणीभूत आहे. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं की ते जेव्हा असे सगळे दावे करतात तर मग कर्नाटकमध्ये किंवा झारखंडमध्ये हीच योजना आली तर त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे? बरं, आघाडी तुम्हाला 3 तोंड नाही आहेत का इथेच फक्त 3 आहे? तर मला असं वाटतं की शाब्दिक खेळ करून कुठेतरी लोकांचं दिशाभूल करण्यापेक्षा त्याच्यामधल्या तपशिलामध्ये ते जाऊ शकतात, बोलू शकतात. आणि आज ज्या महिलांच्या मनावरचा आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे किंवा त्या आनंदित झालेल्या आहेत, तर तो आनंद नानांना बघवत नाही का असा मला प्रश्न पडतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.